नमस्कार सगळ्यांना. आज मी माझा रोजचा मेकअप दाखवणार आहे. रोजचा मेकअप म्हणणार नाही, जर कधी छोटे मोठे इव्हेंट्स असतात त्या इव्हेंट्सला जेव्हा मी जाते तेव्हा मी असा हा लूक करत असते. त्याला तर मग चालू करूया. मी ऑलरेडी स्किन प्रेप करून घेतलेली आहे. म्हणजेच स्किन प्रेपमध्ये काय केलं, मॉइश्चरायझर लावले आणि सनस्क्रीन लावली. त्याच्यानंतर मला आज फाउंडेशनची काही नीड वाटली नाही, त्यामुळे मी फक्त कन्सील केलं अंडर आईज वगैरे, आणि मग तेच सनस्क्रीन मग सगळीकडे स्प्रेड केलं आणि ब्लेंड 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 ब्लेंड. बापरे, पेशन्सची खूप गरज असते मेकअप करताना. आणि मग कॉम्पॅक्ट थापलं आहे, सॉरी लावलं आहे. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं ब्लश, बिकॉज नॅचरल लुक पाहिजे ना आपल्याला. नॅचरल कोणाला कळायला नाही पाहिजे आपल्याला लाल गाल नाही येत, तर त्यामुळे लिपस्टिकनं असं लाल लाल गाल केले. आणि मग त्याच्यानंतर काजळ माझे डोळे मोठे वाटतात. म्हणजे मोठे म्हणजे मला असं म्हणतात नाही, पण काजळ मला असं वाटतं की माझे डोळे डिफाईन झालेत, सेट झालेत. त्यामुळं मी असं वरती काजळ लावते आणि मग नंतर असं वॉटरलाईनला असं कोजं लावून घेते. म्हणजे मला खूप छान वाटतं. आणि मग त्याच्यानंतर मग आयलॅश कर्ल करून घेते आणि मग नंतर मग मस्कारा लावते. आणि मग मस्कारा लावल्याच्या नंतर मग मी करते ॲब्रो डिफाईन माझ्या. कारण ॲब्रो डिफाईन केल्यावर असं शेप वाटतो आणि एकदम छान. बापरे, मी खूप दिवस झाला ॲब्रोज केल्या नाहीत, 1 मंथ गेला असेल. आता मला ॲब्रोज करावे लागतील. चला तर मग आता ॲब्रोज झालेत. मग आता आपण माझं नेहमीचं ऑल टाईम फेवरेट माझा हा लिप शेड लावतो आणि हा लुक कंप्लीट करतो. हा होता माझा फायनल लुक. हा आउटफिट वेअर केला होता. हा लुक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. नंतरच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. बाय.